नमस्कार. तर बघा, आज मी छान असं पिठलं बनवलेलं आहे. तर बघून किती छान असं वाटते बघा. तर चला बघूया कसं बनवलं आहे ते. तर त्यासाठी मी एक लोखंडी तवा ठेवला. तवा छान असा गरम झाला की त्यामध्ये मी आता तेल घालून घेतलं आहे. तेल घालून झालं आपलं. तर आता तेल पण छान गरम झालेलं आहे, बघू शकता. तर त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी पण छान अशी फुलली की फुलून तडतडून आली की आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत. जिरे पण छान फुलले की 8-10 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि बारीक चिरलेला कांदा. तर मी आता बारीक चिरलेला कांदा पण घालून घेते. छान असं ह्याला परतून घ्यायचं, सगळं मिक्स करून एक गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे एक मीडियम गॅसवर हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे कांदा. बघू शकता 1-2 मिनटासाठी मी त्याला भाजून घेते. आपला आता इथे गुलाबी रंगावर कांदा भाजून झालेला आहे. मी गॅस पण मीडियम केला. बघा, आता याच्यामध्ये आपण मिरची, लसूणची बारीक असं वाटण केलेलं घालून घेतले. तर ते वाटण चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबर. मिरची वगैरे व्यवस्थित भाजून घेतली की त्यामध्ये आता आपण हळद घालून घ्यायची आहे. बघा, सगळं व्यवस्थित भाजून एक अर्ध्या मिनटासाठी आपल्याला ते सगळं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी हळद घालून घेते. हळद पण मिक्स करून व्यवस्थित अजून अर्ध्या मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे ते. आणि पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढं आपण बेसन बनवणार आहोत तेवढं पाणी घालायचं आहे. तर मला ह्याच्यामध्ये थोडं जास्त बेसन बनवायचं आहे. तर मी आता अजून थोडं पाणी घालून घेते आणि गॅस पण फास्ट करते, कारण आपल्या पाण्याला पटकन उकळी येईल. त्यामुळे आता बघा, मी पाणी अजून वाढवलेलं आहे. आता थोडी कोथिंबीर वरनं घालून घेते आणि पाण्याला उकळी येऊ देते. पाण्याला उकळी आहे तोपर्यंत मी एका वाटीमध्ये बेसन घेऊन पाणी घेऊन त्यात पाणी घालून ते छान असं बॅटर तयार करून घेते. त्याच्यामध्ये आता मीठ घातलेलं नाही, तर मीठ पण आपण घालून घेऊया. व्यवस्थित छान खलवून घ्यायचं ते, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या नाहीत होणार आपल्याला घालताना. बघा, इकडे आपल्या तोपर्यंत पाण्याला उकळी पण आलेली आहे. तर मी आता याच्यामध्ये बेसन खलवून घेते. तर मी आता एका हाताने इकडे बेसन घालणार आहे आणि एका हाताने उलटण्यानं मिक्स करून घेणार आहे. बघा, असं आपलं पातळ असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला दिसतात कुठेही आपली गुठळी तयार झालेली नाही आहे. आता हे छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. तर याच्यासाठी मी आता एका प्लेटने त्याला वाफवून घेते. 1-2-3 मिनटासाठी छान असं आपण वाफवून घेतलेलं आहे. असंच आपण आता ह्याच्यामध्ये आपण जाड शेंगदाण्याचं कूट घालून घेतोय. बघू शकता तुम्ही. हे घातल्यानं काय होतं, बेसनाला एक छान अशी टेस्ट येते आणि बेसनही खायला खूप छान लागतं. आता आपल्याला हे 1 मिनटासाठी असं छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालून घेते मी आता राहिलेली. बघू शकता तुम्ही. छान आता असं 1 मिनटासाठी आपण हे शिजवून घेतो आहे. कोथिंबीर पण मी घालून घेतलेली आहे. तर आपलं हे बेसन खाण्यासाठी छान असं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटते माझी
बेसनची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.